कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय 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 राम कृष्ण हरी हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ध्यान उभे विठवरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जयासाठी होती ब्रह्मासक वेळे जयासाठी होती ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी गोकुळ श्रीपती रोणी जोडी गोकुळ श्रीपती रोणी जोडी कवाड ते जैसे आहे तैस्या परी कवाड ते जैसे आहे तैशा परी कवाड ते जैसे आहे तैशा परी कवाड ते जैसे आहे तैशा परी हे तुझा तो हरी नकळेची येतो जातो हरी न कळे तो येतो जातो हरी न कळे तो वाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ आईचे पाहता ब्रह्मांड सकळ वाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ आईचे पाहता ब्रह्मांड सकळ दयाचा प्रतिपाळ करीतसे दयाचा प्रतिपाळ करीतसे दयाचा प्रतिपाळ करीतसे एका जनार्दनी चोरीचे ते मिस जनार्दनी चोरीचे ते मिस एका जनार्दनी चोरीचे ते मिस जनार्दनी चोरीचे ते मिस हरित सारांश नवनीत हरित सारांश नवनीत हरित सारांश नवनीत कवाड ते जैसे आहे तैशा परी 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 हे तुझा तो हरी नकळेची येतो जातो हरी न कळेची येतो जातो हरी न कळेची ठोबार खुमाई आवे ठोबार खुमाई ठोबार खुमाई जय ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई विठ्ठल 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 ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी कवाड ते जैसे आहे तैशा परी येतो जातो हरी नकळीची पाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ तयाचा प्रतिपाळ करीतसे एका जनार्दनी चोरीचे ते मीस हरित सारांश नवनीत कवाड ते जैसे आहे तैशा परी येतो जातो हरी नकळीची योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. महाराष्ट्राच्या सकल संतांना आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी अभिवादन करून भगवती श्रीमद जगज्जननी सप्तशृंगी मातेच्या चरण सानिध्यात तिच्या माहेरामध्ये कीर्तन करण्याचा सुयोग
मला माझ्या जीवनात प्रथम प्राप्त होतो आहे. आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती वैचारिक मंथन करणाऱ्या कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा या ज्या चिमुकल्या गावाला मिळत आहेत त्याचं एकमेव कारण आहे त्या भगवतीनी कृपा केलेले कृपांकित महामंडलेश्वर आदरणीय 1008 श्री माधवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्यामुळे हा योग येतोय. नाही तर वक्ते एवढ्या लांबून इथं येणं माझ्या दृष्टीनं अशक्य अशा प्रकारचं प्रकरण आहे. आम्ही आमचीच वाहवा सांगत गेलो तर यूट्यूबला एडिट होऊन तेच प्रकरणं समाजापर्यंत व्हायरल होतील. त्यामुळं आदरणीय श्री एकनाथ महाराज सदगीर ठाण्यावरनं मुंबईवरनं येणं, माझंही बीड जिल्ह्यातून येणं होणं या गोष्टी कठीण अशा प्रकारच्या आहेत. परवा मी नेरी नावाच्या गावी जळगाव जिल्ह्यात कीर्तन सेवेसाठी होतो आणि ती कीर्तन सेवा करून मी बीडला परत गेलो मराठवाड्यामध्ये आणि रात्री वडवणी तालुक्याला कीर्तन करून रात्रभर प्रवास करून सकाळी मी इथे आल्यावर स्नान केलंय, पूजन केलंय. हे सगळं येणं भगवतीच्या असीम कृपेनं आणि महाराजांच्या अनुकंपेनं आहे. नाही तर वर्ष निमंत्रण देऊन कीर्तनाच्या तारखा देता येत नाहीत. माझं स्वतःचं शेड्यूल तर 2027 पर्यंत पूर्ण भरलेलं आहे. म्हणजे कोणाचंही निमंत्रण आलं तर आम्ही त्याला सांगतो वर्ष सांग, तारीख महिना सांगूच नकोस. या सालातलं या साल कालखंडात कीर्तन आमचं शिल्लक नाही, कथा शिल्लक नाही. पण केवळ येणं झालं. आवाहन आखाडाच्या परंपरेमध्ये तुकाराम बाबा खेडलेकरांच्या कृपेनं कृपांकित असलेला हा सत्पुरुष सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या संस्थेत 4 वर्ष अध्ययन करून उत्तर काशीला हरिद्वार, ऋषिकेश, वृंदावन, वाराणसी या तीर्थक्षेत्रात वेद, वेदांग, उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराण, शांकर भाष्यासह बृहद तत्वज्ञानाचा अभ्यास करून या पुरुषानं नाशिक प्रभाग त्यागून सोडून या कान्हदेशात येणं आणि आपली भावना, ग्रंथचिंतन, समीक्षा, ओवी प्रकरण, आरती, अष्टक करत भारतभर या तीर्थाचं जाज्वल्य, महत्त्व आणि महात्म्य प्रतिपादन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मी आल्यापासून त्यांची तळमळ पाहतो आहे, धडपड पाहतो आहे. 72 वर्ष वयाच्या कालखंडात पाणी मला द्यायला, आसन टाकायला, खरं तर वयाच्या सिनारेटीनं ते मला मोठे आहेत. 72 वर्षाचं वय त्यांचं, मी लहान आहे. तरीसुद्धा या वस्त्राचा एक मान सन्मान, ब्रह्मदंडाचा एक सन्मान, यतिधर्माचा एक सन्मान, गुरुबंधूचा एक सन्मान म्हणून किती रिस्पेक्टिव्ह राहावं हे आदरार्थी त्यांच्याकडनं शिकावं. मी भारतभर मठाधिपती पाहतो ते त्यांच्या VIP कक्षात असतात आणि हाताखालचे नौकर चाकर पाणी देणं, खोली उघडून देणं, स्नानाला व्यवस्था करणं, प्रसादाची व्यवस्था करणं, निमंत्रण दिलेल्याला सन्मानपत्र देणं, जाताना दान दक्षिणा करणं हे विश्वस्त ट्रस्ट करतात. पण इथे वन मॅन शो अशा प्रकारचं प्रकरण मला एकंदरीत दिसलं. मला एका बाजूला आनंदही वाटत होता आणि एका बाजूला डोळ्यात वाहणाऱ्या आसवांना मी प्रतिबंधही घालत होतो की आपल्यापेक्षा कैक पटीनं अभ्यास केलेला हा मनुष्य मला पाणी देतो आहे, टॉवेल देतो आहे, आसन टाकतो आहे, प्रसादाच्या व्यवस्थेसाठी तळमळीनं मला काही प्रश्न विचारतो आहे. आणि हे सगळं झाल्यावर ते या तीर्थाचं महत्त्व जेव्हा नॉनस्टॉप मला 45 मिनिट जेव्हा सांगत होते तेव्हा माझं मन आणि कंठ गदगद होत होता की हा मनुष्य ग्रामीण भागात पडला, हा मनुष्य प्रॉपर नाशिकला साधू समाजाच्या कुंभ आखाडा तीर्थक्षेत्रात, हा मनुष्य पालघरला, ही व्यक्ती हा साधू ठाण्याला, हा अभ्यासक मुंबईला, पुण्याला, काही PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अपेक्षित होता. माझ्या भावना नीट ऐका. सगळेच कीर्तन करून गेलेत, सगळेच विद्वान आहेत, पण माझ्या भावना जरा वेगळ्या आहेत.
मला संशोधन विषयाची विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लिटरेचर आहे, डिलीट आहे आणि मी एक्सटर्नल बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी योगा सायन्स कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळं बुवा म्हणजे फक्त गंध, माळ, दिंडी, कथा, कीर्तन एवढं सीमित न ठेवता तो वेल एज्युकेटेडही असतो, त्याला मास्टर डिग्री पण असते, तो विद्या वाचस्पती पण असतो, तो लॉयरही असतो, LLMही असतो, तो न्यायाधीशही असतो, तो प्रोफेसर प्रिन्सिपॉलही असतो, तो कृषी अधिकारी असतो, तो वेदज्ञही असतो. अशा जाणीवा इथं जमलेल्या 4-5 पोरींना आणि 10-5 लोकांना कळल्या तरी माझ्या प्रवासाचा सीन फिटेल असं मला वाटतं. आणि एवढ्या गर्दीला एवढा आवाज पुरेसा आहे. प्रदीर्घ लोक आहेत, जरा 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 25,000. परवा मी आमच्या बीड जिल्ह्यात गहिनीनाथ गडला कीर्तन केलं महंत विठ्ठल महाराजांच्याकडं. 2.5-2.5 लाख लोक कीर्तन श्रवणाला होते आणि 350 साखरेच्या क्विंटल पोत्यांचे गुलाबजामुन स्वीट पदार्थात केले होते. आपल्याकडं जे सप्ताह होत आहेत म्हणजे तुकाराम बाबांचा सप्ताह, सरलाबेटचा सप्ताह, बंकट स्वामींचा सप्ताह, भगवानगडचा नारळी सप्ताह, नारायणगडचा नारळी सप्ताह, तारकेश्वरगडचा नारळी सप्ताह, त्याचबरोबर गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह. आमच्याकडं काल्याला मिनिमम 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख लोक श्रवणाला राहतात. 12-13 पखावज लावल्या जातात आणि 1,000-1,500 टाळकरी असतो. खानदेशाचं महत्त्व पटावं, कळावं याकरता या भगवतीनं या पवित्र स्थानात अवतरण केलं आणि काही क्रांतदर्शी विचार लोकाभिमुख व्हावेत. सायंटिस्ट विचारवंत, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, भूगोल, इंडियन हिस्ट्री या सगळ्या लोकांना हे तत्त्वज्ञान कळावं म्हणून नर्मदेची परिक्रमा करणारा, गोदावरीची परिक्रमा करणारा सत्पुरुष, लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम असं पद्मपुराणात गौतमी खंडाचं महत्त्व आलं. आणि महर्षी वेदव्यास पुराणांतर्गत जो गौतमी खंड आहे, सह्याद्री खंड, त्यातही गोदागंगेचं अत्यंत महत्त्व आलं. आत्ता मलुकपीठाचे जगद्गुरु द्वाराचार्य राजेंद्रदास महाराजांनी गोदागंगा परिक्रमा पूर्ण केली. पण त्यापूर्वी परिक्रमा या महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी पूर्ण केलेली आहे. आणि वर्णन असं आलंय, लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम. 1,00,000 पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यानंतर जे पुण्य व्यक्तीला प्राप्त होतं ते सगळं पुण्य केवळ गंगेच्या स्नानानं प्राप्त होतं. अश्वमेध सहस्त्राणी वाजपेय शतानी च असं तत्वज्ञानात चिंतन पुराणात आलंय. केवळ गंगेच्या स्मरणानं त्या गंगेची परिक्रमा यांनी केली आणि मा नर्मदेनं त्यांना दृष्टांत दिला की बाबा माधवा, माझ्या कुशीत न राहता खानदेशात तुला काही कर्तव्य करायचं आहे, काही भूमिका स्पष्ट करायच्यात. या जागेचं महत्त्व भौगोलिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, पौराणोक्त, वेदोक्त, वेदवेदांग हे महत्त्व समाजापर्यंत तुला पोहोचवायचं आहे. त्यामुळं देवाच्या देवीच्या साक्षात्कारानं, आईवडिलाच्या कृपेनं, गुरुदेवांच्या कृपेनं, आखाड्यातल्या महापुरुषांच्या कृपेनं ही संन्यासी सत्पुरुष व्यक्ती 1008 पदानं समलंकृत, महामंडलेश्वर पदानं अलंकृत असलेला हा सत्पुरुष अत्यंत प्रेमळ, ओजस्वी, विनम्र, त्यांनी इथं येऊन ही जागा ॲक्वायर केली. त्यांना जिनी जागा आवंटन केली असेल त्या गृहस्थाला, त्या व्यक्तीला, त्या कुळाला मी धन्यवाद देतो. या खर्ची गावालाही धन्यवाद देतो, माता पित्यांनाही धन्यवाद देतो. काय झालंय, ज्याच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्यांना सांगा असा नियम आहे. तीर्थक्षेत्रातल्या लोकाला तीर्थाचं महत्त्व कळत नाही. वृंदावनात आपल्याकडच्या लोकांच्या लक्झऱ्या भरून जातात म्हणजे आपले बुवा लोक तिथे कथा करतात,
त्यातली अर्धे फिरत राहतात, पर्यटन करत राहतात, श्रवण सुखाचा आनंद लुटत नाहीत. आळंदी पंढरीत इकडनं ट्रका भरायच्या, तिथे जाऊन सप्ताह करायचा. तसं आम्ही बाहेरच्या जिल्ह्यातून यायचं आणि या देवाच्या स्थानाचं महत्त्व आम्ही सांगायचं. पण गावाला, परिसराला त्याचा इफेक्ट होणं फार गरजेचं आहे. सप्ताह किती मोठा आहे, डिजिटल पत्रिका आहे का, इलेक्ट्रॉनिक मीडियाला, सोशल मीडियाला, प्रिंट मीडियाला तो गाजतो काय, अन्नदानाच्या पंक्ती होत आहेत काय, एखादा नेता भेटायला आलाय काय. माझ्या दृष्टीनं ही सगळी गौण अंग आहेत. प्रधान अंग आहे त्या तीर्थक्षेत्राचं विकसित महत्त्व वक्त्याच्या मुखातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याच्या क्लिपा एडिट करून भारतवर्षातल्या तत्ववेत्यांना विद्यापीठात संशोधन करताना कामी याव्यात, याकरता काही संदर्भ या तीर्थात आदरणीय श्री महाराजांनी सिद्धचंद्रवट नावाचा ग्रंथ ओवी प्रकरणात लिहिला आणि 62 पुराणांचं समीक्षण वेदवेदांगाचं करून अनुष्टुप छंद, स्रग्धरा छंद, भुजंगप्रयाग छंद, शिखिरणी छंद, गीती छंद, आर्या छंद, दिंडी छंद, ओवी छंद आणि अभंग छंद, म्हणजे व्याकरणातल्या साहित्यातले जेवढे माझ्या पाठातले यापेक्षा अधिक आहेत एवढे मला माहितीत. पण त्यात ओवी छंदाचं काम पूर्व कालखंडात संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी गीतेवरती ग्रंथ लिहिण्यात आला, मुकुंदराजकृत. नंतर महानुभाव बांधवांच्या कुळात एक स्त्री साध्वी जन्माला आली आणि तिने महदंबेचे ढवाळे नावाचं प्रकरण ओवी लिहिलं. मग ज्ञानोबाराय उदयाला आले आपे गावात, कुळी जावळ्यांची, आडनाव कुलकर्णी. हे महाविष्णूचा अवतार आणि त्यांनी भगवद्गीतेवरती 9024 ओव्यांचं भाष्य लिहिलं, त्याचं नाव गूढार्थ दीपिका. मग तो ग्रंथ शुद्ध अशुद्ध याची समीक्षा करण्यासाठी शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना स्वप्नदृष्टांत झाला. मग कंठाला लागलेली मोळी ज्ञानोबरायांनी पैठणातून आळंदीला जाऊन विवरात शिरून काढली आणि समीक्षा झाली. ग्रंथ समाजापर्यंत आला, त्याचं नाव भावार्थ दीपिका. नंतर ज्ञानोबारांनी नाथरायांना कृपा केली आणि नाथांनी आनंद लहरी, हस्ता मलक, स्वात्म सुख, त्याचबरोबर रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण आणि एकादश स्कंद टीका, भारूड, गवळणी, अभंग, कूटचिंतन, हिंदी, भोजपुरी, मराठी, गुजराती, लमाणी बांधवांच्या भाषेत अशा विविध भाषेत तत्वचिंतन लिहिली. नामदेवराय, चोखोबाराय, गोरोबा काका, माणकोजी महाराज बोधले, समर्थ रामदास स्वामी, निळोबाराय, बहिणाबाई पाठक इत्यादी सरासरी नावं तुमच्यासमोर मी घेतली आहेत, ती स्वीकारा. यानंतर मग मालू नावाचा कवी उदयाला आला, त्यांनी काही ओवी प्रकरणातली ग्रंथ लिहिले. नंतर श्रीधर स्वामी उदयाला आले, त्यांनी काही मराठीत संस्कृतातले भाष्य करणारे ओवी प्रकरणात ग्रंथ लिहिले. नंतर ताहराबादला राहुरीजवळ नगर जिल्ह्यात संत महिपती महाराज अवतीर्ण झाले आणि भक्तिविजय नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यानंतर मुक्तेश्वर यांनी ग्रंथ लिहिला. त्यानंतर संत दासगणू महाराज हे ब्रिटिशांच्या काळात ठाणे अंमलदार पदावर पोलीस खात्यात होते. साईबाबांची कृपा झाली आणि इस्लामपूरकर महाराज रामदासी पंथाचे होते, त्यांनी कृपा केली आणि दासगणू दादांनी संत लीलामृत नावाच्या 2 खंडांचं लिखाण केलं. त्यानंतर सिद्धचंद्रवट या ग्रंथाचं ओवी प्रकरणात लिखाण करून भारतात सप्तशृंगीच्या माहेराचा प्रचार व्हावा असं कार्य करणारा आमच्या संन्यासी आखाड्यात एकमेव महात्मा आहे, त्याचं नाव महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती. ओवी छंदाचं प्रकरण असं आहे, काही ओव्या 3.5 मात्राच्या, काही ओव्या 4 चरण पूर्ण करणाऱ्यात. त्याला अर्धाली खंड आणि पूर्ण खंड असं नाव आहे. दंड आणि चरणदंड असं व्याकरणात चिंतन आहे. कीर्तनकार सगळेच येऊन गेलेत,
पण माझ्या भूमिका 4 अभ्यासकांना कळल्या तर मला प्रवासाचं दुःख वाटणार नाही, अत्यानंद प्राप्त होईल. ओवी लिहिताना 4 तुकडे त्याला उदाहरणार्थ कशी करावी लागती ते मी तुमच्या कानावर पेश करून सांगतो. माधवानंद संत ते पुराणाचे प्रज्ञावंत, साधुनी स्वच्छ एकांत, सिद्धचंद्रवट ग्रंथ लिहिला. झाली ओवी. 3 चरणात यमक असावा लागतो आणि 4थ्या चरणात यमक खंडित करावा लागतो. ही ओवीची बांधणी आहे. कीर्तनकार खूप आहेत, पण त्यांना ऱ्हस्व दीर्घ न न च छ ज झ य त थ द ध न प फ ब भ म य र ल व हे कळत नाही. कीर्तन की कीर्तन, कीर्तनकारांची कार्यशाळा घ्यावी असा दुर्दैवी काळ आलाय. सप्ताह वाढलेत, बुवा वाढलेत, वादक वाढलेत, येणं जाणं द्रव्य वाढलंय, पण विद्वत्तेचा अभाव झालाय. पत्रास कारण की कारण की, लोचणी की लोचनी, इथून सुरुवात आहे. म्हणून मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो की तुम्ही हा सिद्धचंद्रवट नावाचा ग्रंथ लिहिला आणि मला आज गिफ्ट दिलाय, भेट दिलाय. मी हा ग्रंथ नाशिक, जळगाव, धुळे या भागात कीर्तन करताना माझ्या जीवनातल्या विद्यापीठाच्या संशोधनाचा प्रबंध ग्रंथ म्हणून समाजात सांगत राहील. मुलांना, लेकरांना, आयांना माझी प्रार्थना आहे की एक 45 मिनिट मला तुम्ही शांतता द्या. मी तुम्हाला बाकी काहीही मागणार नाही. मी नेत्यांचे वाढदिवस, वास्तुशांतीचं कीर्तन, अंत्येष्टीचं कीर्तन, जनरेटरचा आवाज आणि चौकातली कीर्तनं स्वीकारत नाही. का स्वीकारत नाही? तो माझा वैयक्तिक पर्सनल प्रश्न आहे. तो लोक मला विचारू शकत नाही. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी एकांतात इथे आलो का? मला भगवतीच्या या पवित्र मातीनं, एका संप्रेक्षणानं, एका ऊर्जेनं, एका व्होल्टेजनं खेचलंय. इथे तुमच्या टाळ्या पडायला पाहिजे होत्या. खेचलंय. जसं मॅग्नेट नावाचं चुंबकीय तत्व बसवलं की ते लोखंडाला खेचतं, तसं या स्वामींचं निमंत्रण नसतं आणि सप्तशृंगीचं माहेर नसतं तर मी रात्रभर प्रवास करून एवढ्या छोट्या समाजात आलोच नसतो. मग का आलो? मॅग्नेट तत्व आहे. व्हॉट मीन मॅग्नेट? मॅग्नेट म्हणजे चुंबकीय तत्व. हा झाला विज्ञान सिद्धांत. आध्यात्मिक सिद्धांत असा आहे, इथे तपश्चर्येची ऊर्जा आहे. हे तपानुष्ठानाचं स्थान आहे. यज्ञकर्मकुंडाचं हे स्थान आहे. गुप्त तीर्थांचं हे स्थान आहे. आणि त्यात चिंतन करताना हा आराखडा समोर आहे. त्यामुळं माझी ही क्लिप एडिटर व्हिडिओच्या माध्यमातून भारतवर्षात तत्ववेत्यांना देतील यात तिळमात्र शंका नाही. मी माझं प्रेझेंटेशन सुरू करतो, तुम्ही शांत चित्तानं श्रवण करा. तुम्हाला माहितीच आहे, पण लोकांपर्यंत निरोप जावा याकरता वक्त्याच्या मुखातनं ते द्रवीभूत व्हावं लागतं. ते प्रकरण असं आहे, भगवान आदिनाथ उमेचा पती, ज्याने सगळ्या विश्वाला ज्ञानदान दिलं, जिथनं काश्मीरी शैवागमन उदयाला आलं आणि जिथनं शांभवाद्वैत प्रवृत्त झालं, त्या भगवान आदिनाथानं आदिनाथं गुरुं वंदे कंथडीं ज्ञानसागरम, नाथपंथाची दीक्षा त्यांनी आपल्या उमेला म्हणजे पार्वतीला दिली आणि पार्वतीकडनं ती दीक्षा भगवान श्री गणेशाला प्राप्त झाली. मी हठयोग प्रदीपिका ग्रंथातला संदर्भ श्लोक देतो, तुम्ही अभ्यासक असल्यामुळे. आयऱ्या गायऱ्या बुवाजवळ मी हे वाक्यविधानं बोललो नसतो. गजाननं तमहं वंदे गजकंथडरूपिणं, नमस्ते सृष्टीरूपाय नाथरूपाय ते नमः, भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. याला कंथडीनाथ दीक्षा दिली, लक्ष्मणाला नटेश्वरी दीक्षा दिली, परशुरामाला दीक्षा दिली, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला दीक्षा दिली, भगवान कृष्ण परमात्म्याला दीक्षा दिली, भगवान दत्तात्रय याच परंपरेनं समलंकृत
आणि या सगळ्यांचं माहेर घर भगवान उमेचा पती शिवतत्व. शिवशब्द कल्याणवाचक आहे. शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. जे लोक आपल्या मुखानं शिवशब्द उच्चारतात त्याच्या सकल पापाची निवृत्ती होते. याला आपल्याकडे प्रमाण आहे, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. एवढा अर्थ शिवशब्द मंगलवाचक आहे. त्याचबरोबर शमनाम सुखम करोति इति शंकराः. सुख प्रदान करने वाले को शिव कहलाते है. शंकर त्याला नाव आहे. आणि त्या शिवशंकर आणि पार्वती मातेनं या पवित्र स्थानात एक कल्प गौप्यवास केला. गौप्य मिनिंग गुप्त रूपामध्ये इथे वास्तव्य केलं. अरे केवढे पवित्र लोक आहेत तुम्ही. तीर्थयात्रेत जाण्यासाठी आमचा जीव तुटतो. माझ्यासारख्या प्रपंचिकांनी 2015ला प्रपंच त्यागून शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये दंडी संन्यास स्वीकारला. का? परमेश्वराची प्राप्ती व्हावी, भगवत चिंतन व्हावं, संतांचा साक्षात्कार व्हावा, ग्रंथाची चिंतन कळावी, तीर्थक्षेत्रात राहायला मिळावं. पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. अरे हरीचे दास जन्माला आले तर देश पवित्र आहे. पण हरी जिथे जन्माला आला ते स्थान किती ग्रेट असेल कल्पना करा तुम्ही. म्हणून हर इथे आला, हरी आली आणि भगवान आले. एक कल्प गौप्यवास या पवित्र मातीमध्ये झाला. त्याचबरोबर महासिद्ध मुनिवर्य और्य महामुनींनी या स्थानात तपश्चर्या केली. त्यांची तपस्थली आहे, भूमी आहे. त्यांच्या पदस्पर्शानं पावन पवित्र झालेली ही जागा आहे. माती आहे, मेदिनी आहे, धरा आहे, धरित्री आहे, प्लॉट आहे, शेत आहे. बरोबर. आणि वरदान नावाचं प्रकरण 2 नंबर पॉइंटला आहे. 3 नंबर सूत्र आहे, चंद्रानं तपश्चर्या केली. त्याची खूप कारण आहेत. गणेश पुराणात असं आलंय की चंद्र गणपतीला हसला आणि गणपतीला शाप लागला. म्हणून पुष्करणी तीर्थात त्यांनी स्नान केलं. ती जागा आहे हे सिद्धचंद्र वट. आणि चंद्राचा कलंक गेला आणि चंद्राने प्रार्थना केली, मी कलंकित झालोय, देवाच्या पुढे माझं नाव धारण करावं. म्हणून कृष्ण चंद्र रामचंद्र कृपालू भज मन अशा चौपाया तयार झाल्या. आणि भोले बाबांनी तर भाली चंद्र धारण केला. इथेच हे पवित्र स्थान. आणि गणपतीनं सुद्धा भाल प्रदेशावर चंद्र धारण केल्यामुळं त्याचं नाव पडलं भालश्चंद्रो गजाननहा. असं चिंतन करता येईल. वरदान मिळालं आणि मग याचं नामकरण झालं चंद्रवट. चंद्रवट. बरं एवढंच नाही, भैरव हे खूप आहेत. कालभैरव, रुरुभैरव, बालभैरव, रुद्रभैरव, असितांग भैरव इत्यादी इत्यादी भैरव आहेत. त्या सगळ्या भैरवांनी इथेच आपली तपश्चर्या पूर्ण केली. नाशिकाग्र चित्त एकवटलं, पद्मासन सिद्ध घासलं आणि ध्यानस्थ राहिले ते सगळे भैरव. शिवाचा प्रसाद जलातून प्राप्त आणि कन्यारत्नाची उत्पत्ती असं पॉइंट नंबर 4ला संदर्भ ग्रंथात आलेलं वर्णन आहे. 5 क्रमांकाला तीच भगवती आदिशक्ती माता वज्रेश्वरीच्या पुण्यक्षेत्री जन्म या पवित्र मातीमध्ये तिचा जन्म झाला. तिने संपूर्ण ऑल वर्ल्डमध्ये भ्रमंती केली. चित्त कुठेच लागेना. नानासाहेब पेशव्यानं तिच्यासाठी तुंगारेश्वर, गणेशपुरीला, भिवंडीकडून पालघरला जाताना गुजरातच्या रस्त्याला मौक्तिक, वैडूर्य, दागदागिने, समर्पण, किल्ल्यासारखं बांधकाम केलं. पतीचं मन लागेना. ती वज्रेश्वरी पुन्हा जन्मस्थानी असलेल्या या पुण्यक्षेत्रात परत आली. एवढं महत्त्व या जागेचे सज्जनांनो. तिने खडतर तपश्चर्या या पवित्र मातीमध्ये केली. खडतर म्हणजे ऊन, वारा, शीत इत्यादी. श्वापद असतील, अरण्य असेल, कानन असेल,
त्या काळातला दुरावा असेल, त्या काळातला देश प्रदेश असेल. आज आपल्याला गाडीनं प्रवास करायचा म्हटलं तरी कंटाळा येतो. जामनेरला जळगावला गाडीतून जाऊन आला तर तुम्ही म्हणता आज बोर झालोत, कंटाळा आलाय. देवानी संतांनी त्या काळात केवढ्या घोर तपश्चर्या केल्या. तपती तापयती वा, ते स्वतः तपानं तृप्त होतात आणि इतरांना तृप्त करतात. अशी तपाची व्याख्या केली तर काही गैर होईल असं मला वाटत नाही. तिने इथे तपश्चर्या केली म्हणून महिषासूर तपभंग करण्यात आला आणि तिच्या रक्षणार्थ महिषासुराच्या वधासाठी माता पार्वती स्वतः सिंहावरती आरूढ झाली, म्हणजे बसली आणि तिने अष्टभुज रूप धारण केलं. तिचं वर्णन डामरतंत्रात ईश्वर पार्वती संवादात असं केलंय नमनामध्ये. विद्युत दाम समप्रभाम मृगपती स्कंदस्थितां भीषणाम कन्याभिकरवालखेट बिलतस धस्ताभिरासेविताम हस्तैश्चक्रगदा शिखेट विशिकां चापम गुणम तर्जनी बिभ्राणा मणलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. तिने 8 हात धारण केलेत. का? येणाऱ्या अष्टदिशेचा प्रतिबंध करता आला पाहिजे म्हणून. मुख्य दिशा आणि उपदिशा, मग ऊर्ध्व आणि आध असा मिळून 10 होतात. त्यातल्या 8 दिशेच्या आसुरांचा प्रतिबंध करण्यात यावा याकरता सिंहावर आरूढ झालेली भगवती जगज्जननी अष्टभुजा हिचं अवतार कार्यस्थल हे सिद्धवट चंद्र नावाचं तीर्थक्षेत्र आहे. याच पवित्र मातीमध्ये भगवान श्री ब्रह्मा, भगवान श्री नारायण विष्णू, आत्रींचे पुत्र, अनसयेचे पुत्र भगवान श्री दत्तात्रय, दत्त शब्दाचा अर्थ प्रत्यक्षरित्या कशा स्वरूपात होते ते? काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुम पद्मकरेन शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. भगवान प्रॅक्टिकली प्रत्यक्षात श्री दत्तात्रय आणि अष्टभैरव, त्याचबरोबर नवनाथ. नवनाथ याच्याबद्दल श्लोक सांगतो शिवदिनी केशरीनाथांचा. जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियेले. कंथा शैली पुंगी शंख मेखला जानवे अनकानात ते कुंडले, हाती धरोनी माळ दंड चिमटा भाडी भस्मासी लावी येले. त्यातले दर्शनी अवघड, त्यातले अय्यपंथी, पागलपंथी, सीतानाथी, नटेश्वरी, कंथडनाथी हे 12.5 घर आहेत. त्यातले लीडर प्रमुख नवनाथ आणि 84 सिद्ध या पवित्र मातीमध्ये आले. देवी देव आले, देवता आले, यक्ष आले, किन्नर आले. यांना अनुग्रह मिळाला, दिव्य वरदान आणि तुमच्या संप्रदायाचं सिद्धीचं कार्य संपूर्ण विश्वात सागरासारखं व्यापक व्हावं ते याच सिद्धचंद्रवट तीर्थक्षेत्रात त्या काळात उद्घोषित करण्यात आलं. यक्ष आणि किन्नरांच्या पैकी किन्नरांना शापमुक्ती वरदान याच पवित्र मातीमध्ये प्राप्त. आणि 40 शक्तिपीठांचं मूळ बीज, उद्गाता, निर्माता, प्रसवणारा प्रभाग, भौगोलिक ऐतिहासिक जागेचं ठिकाण कुठलं असेल तर ते सिद्धचंद्रवट नावाचं हे खर्ची तीर्थातलं, एरंडोल तालुक्यातलं, जळगाव जिल्ह्यातलं, खानदेशातलं पवित्र स्थान आहे. पवित्र स्थान आहे हे क्षेत्र. जागृत, साक्षात मनोकामना कल्पतरू चिंतामणी सारखं आहे. अशा या पवित्र तीर्थाला मी दंडीयती अमृताश्रम स्वामी दंडासह अभिवादन करत आणि वारकरी नियमाप्रमाणे जय हरी करत माझ्या निवडलेल्या नाथरायांच्या गवळणीचा भाव अल्पस्वल्प मांडतो आहे. विठ्ठल महाराजांनी त्या सिद्धचंद्रवट ग्रंथात नस्तनपूरचं महत्त्व, बसवंत पिंपळगावाचं महत्त्व, मालेगावाचं महत्त्व, वैजापूरचं महत्त्व,
म्हसावतचं महत्त्व एक उगी नावापुरते काही कामापुरते सांगतो. मनुदेवीचं महत्त्व, पद्मालयाचं महत्त्व, नाशिकाचं महत्त्व, त्रिअंबक तीर्थाचं महत्त्व, सप्तशृंगी गडाचं महत्त्व, किती ठिकाणची चर्चा अनेक ग्रंथाचे संदर्भ घेत आपण छोट्याशा पण प्रचंड अर्थसंगती करणाऱ्या ग्रंथात व्यापक केले. मी संन्यासी पाहिले, मंडलेश्वर पाहिले, बुवा पाहिले, पण संशोधन मनोवृत्ती असलेले महात्मे फार कमी असतात. एक वाक्य बोलू तुम्हाला, हा हिरा आहे पण कोंदणातला आहे. हा हिरा आहे पण कोंदणातला आहे. हल्ली महाराजांचं पॅरामीटर हे त्याच्या एंडिवर, पजेरो, फॉर्च्युनर आणि त्याच्या एसी रूम गाडी PUP आणि शिष्य आणि श्रीमंतीवरनं लावण्यात येतं. मला वाटतं ही चुकीची भूमिका आहे. साधू कुटियात राहणारा असेल किंवा एखाद्या बंगल्यात राहणारा असेल, साधू साधूच असतो. पुढचं एक वाक्य बोलू. आता प्रसिद्धीसाठी कार्य करतायत, पण महाराज या स्थानात सिद्धीसाठी कार्य करतायत. म्हणून अशा या सिद्ध चंद्रवट तीर्थाला पुन्हा एकदा मानाप्रमाण कोटी कोटी जय हरी ओम नमो नारायणाय करत आजची गवळण आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची. नाथरायांचा अधिकार असा आहे आणि नाथराय सुद्धा या भूमीकडे आलेले आहेत. ज्ञानोबारायांची प्रदक्षिणा या भूमीकडे झालेली आहे. नाथरायांचं गुरुघर चाळीसगाव तालुका असल्यामुळे, देशपांड्यांचं घराणं असल्यामुळं, जनार्दन स्वामी असल्यामुळं कदाचित नाथराया या पवित्र मातीला, एकविरेला, शिरपूरला, या सप्तशृंगीच्या मातीला अभिवादन करायला आलेले असावेत. असा निकष लावला तर पाप होईल असं मला वाटत नाही. विदर्भ खानदेशातल्या सगळ्याच संतरत्नांचं इथं येणं आणि जाणं झालं. नाथरायांचा अधिकार असा आहे, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, शिव प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, शिव प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. ओ वाळवा आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाव घेता हरे भव भय व्यथा. ओ वाळवा आरती स्वामी एकनाथा, किंवा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्यांचे पाय. मी पण तुमच्या कृपेनं शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजाला काही ठराविक शिष्य होते. श्रीधर स्वामी, त्यांचा मठ आळंदीला आहे, इंद्रायणीच्या काठावर, त्याचं नाव अमृतनाथ मठ. दुसरे शिष्य होते नित्यानंद स्वामी, त्यांची गादी अंजनगाव सुरजीला अकोट जवळ आहे. आता विद्यमान महंत जितेंद्रनाथ महाराज आहेत. तिसरे गावबा महाराज कावसानकर. चौथे सिद्ध नरहरीनाथ, त्यांचं गाव दशपूर, चास, जिल्हा अहिल्यादेवीनगर. आणि पाचव्या क्रमांकाचे शिष्य हरितस गोत्री, माधव त्रिंबक शाळीग्राम. त्यांना वेदांग येत होते, पण ज्ञानोबारायांच्या वचनांचा अर्थ कळत नव्हता, म्हणून ते नाथरायांना शरण गेले. नाथाने कृपा कटाक्षाने न्याहाळलं, त्याच्यावरती कृपा झाली, तो दंडवत घालायला लागला, म्हणून त्याचं नाव झालं दंडवत स्वामी. त्या परमहंस दंडवत स्वामीचा मी 12वा वंशज आहे. त्यामुळं मी माझ्या मुखानं या भूमिका सांगणं अत्यंत गरजेचं, काळाची आवश्यकता आहे. संशोधकांना, सप्रामाण्यानं हे पॉईंट अभ्यासासाठी मिळतील. नाथरायांचा अधिकार, भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. साक्षात नाथराय भगवान विष्णूच परमात्मा. त्यांच्या वंशात सूर्याची उपासना असायची. पुढे दत्तात्रयांची कृपा झाली आणि श्रीखंड्या 36 वर्ष नाथरायांच्या घरी सेवा करत असायचा. वस्त्रे गोदातीरी धूत असे.
श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्रे गोदातेरी धूत असे. असा ज्यांचा अधिकार आहे ते नाथराय आजच्या काल्याच्या कीर्तनाला निवडलेल्या गवळणीमध्ये असं सांगतात की ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती, ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती, ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती, ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती. आ तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी, तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी कवाडते जैसे आहे तैस्या परी, कवाडते जैसे आहे तैस्या परी. तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी, तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी कवाडते जैसे आहे तैस्या परी, कवाडते जैसे आहे तैस्या परी. आमच्या भागात पूर्वी भुईमुगाचं उत्पन्न असायचं. आत्ता केळी, द्राक्ष, गहू घ्यायला लागले. पूर्वी उडीद, मूग, मटकी, ज्वारी, बाजरी असायची मराठवाड्यात. आता पाण्याचे साठे झाले, डेव्हलपमेंट झाली, ठिबक प्रकल्प आला, पिकं घ्यायला लागली. ते भुईमुग असायचा पेरलेला पावसाळी किंवा उन्हाळी. आणि त्या शेंगा वेल उपटताच महिला खायच्या. तर ते किती खावं याला काही लिमिट नाही. एक दृष्टांत संपला. दुसरा दृष्टांत, त्वचा इन्फेक्शन, गजकरण नायटा किंवा फंगल इन्फेक्शन झालं की ते माणूस एवढा खाजवतो की त्याचं ब्लडिंग होईपर्यंत खाजवतो. इंडिव्हिअर, फॉर्च्युनर अशा गाड्या निघाल्यात की एक्सलेटर दाबल्यावर समृद्धीला 120 झालं तरी त्याला पळवावीच वाटती. तसं कीर्तनात गायक वादकांना स्पीकरवाल्याला आवाज वाढवावाच वाटतो. नाही कळलं का तुम्हाला? त्याचं आत्मसमाधान होतच नाही. माझ्या 50-60 वर्षात माझ्या कीर्तनानं काही गावं बदललेत असा एकही निरोप मला न आल्यामुळं मी आवाज वाढवू देत नाही. दुसरं कारण, ज्यांना सप्ताह, दिंडी, कथा, कीर्तन, गंध, माळा, वैदिक, सनातन धर्म, संन्यासी, वारकरी, सिद्धस्थान आवडत नाही, अशा मूर्ख अवलादींना आपला आवाज फुकट कानावर जाऊ नये. का? अश्रद्धेया न देयम, गाणपत्य उपनिषद. त्याला प्रमाण, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा सिनवू नये. याकरता आपलं तत्वज्ञान आपणच घ्यावं, इतराला देऊ नये. क्षमा मागतो. इस्लामांच्या धर्मचर्चा आणि इस्लामांची माहिती त्यांच्या मंदिरापुरती सीमित राहते. आपण ओपनली सगळं बोलतो, त्यामुळं आपल्या वार्ता लोकांच्या कानावर गेल्यावर ते सावध होतात. ही गुप्तता या गुप्त स्थानातून पाळली पाहिजे. विठ्ठल ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती. ब्रह्मा आदी देव ज्या ब्रह्मासाठी वेडे होतात त्या ब्रह्माचं नाव आहे गवळ्यांच्या वंशात श्रीकृष्ण परमात्मा. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे कृ करशती, आकर्षित करतो त्याचं नाव कृष्ण. किंवा हृहरती पापानी, पापाचं हरण करतो त्याचं नाव हरी. हरी म्हणताना हरी हा ऱ्हस्व क दीर्घ, तर तो हरी दीर्घ नाही, रहस्व आहे. हरी शब्द हरी पहिली आहे, पण काही बुवा रामकृष्ण हरी असं दीर्घ करतात. तर दीर्घ हरी केलं तर घाई अर्थ होतो, अरी केलं तर शत्रू होतो, आणि हरी केलं तर ब्रह्म होतो. ऐकताय ना? 3 भाव तुम्हाला मी सांगितले. त्यामुळं हा परमात्मा, त्याचं नाव हरी आहे, त्याचं नाव दामोदर आहे, त्याचं नाव नरसिंह आहे, त्याचं नाव कृष्ण आहे, त्याचं नाव मधुसूदन आहे, त्याचं नाव अनंत आहे, त्याचं नाव वामन आहे. अनंत हे नाम ज्या, त्याला अनंत विध नाम आहेत. स्त्रिया स्वयंपाक करताना ताटात परातीत गव्हाचं पीठ घेतलं आणि पाणी टाकलं आणि कालवलं की खानदेशातली स्त्री मांडा करू शकते, बागलान प्रभागातली स्त्री मांडा करू शकते, मराठवाडा आणि विदर्भातली स्त्री पुरणाची पोळी करू शकते. जिला जमत नाही ती साधी पोळी करेल, जिला जमत नाही ती चपाती करेल,
जिला जमतं ती पाकपुरी करेल, जिला जमतं ती कानवल्याकरता पातं लाटेल, त्यात बाखर भरेल आणि मग मुरड घालेल. आपापल्या बुद्धीवरनं त्या कणकीला जसा आकार देता येतो तसं पुराणिकांनी आपापल्या प्रतिभेप्रमाणे त्या त्या देवता मांडायचा विचार केला. जसा आपला मगवा विषय झाला, प्रत्येक कीर्तनकार म्हणतो आजचा निवडलेला अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा अर्थ बाकीचे गौण आहेत का, ते उत्तमच आहेत, पण आज मला या विषयाच्या संबंधानं चर्चा करायची असा त्याचा भाव आहे. आता प्रत्येक मंत्री आणि प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष आपापल्यात पक्षाची भूमिका मांडतो की नाही, सांगा बरं तुम्ही. साधू सगळेच आहेत, पण बैरागी रामानंदाचं महत्त्व मांडतात, त्रिदंडी रामानुजाचं महत्त्व सांगतात, पुष्टीमार्गी वल्लभांचं महत्त्व सांगतात, नाथपंथातले त्यांच्या सिद्धीचं शाबरी डामरतंत्राचं महत्त्व सांगतात. आपण आपले लोक दशनाम परंपरेचं आचार्यांचं महत्त्व सांगतो. वारकरी परंपरेत लोक आमचं उपास्य पांडुरंग परमात्मा आहे असं महत्त्व सांगतात. अर्थात नद्या सगळ्या वेगळ्या असल्या तरी अंतिम गंतव्य आणि मुक्कामाचं केंद्र मात्र सागरच आहे. ना तरी ते समुद्रची होऊन ठेले, चित्ताचे चैतन्य चोरले, याता यात निमाले घनानंद जे. अर्थात सगळे पंथ शाखा पुराण केशवम प्रतिगच्छती, परब्रह्माकडे जातात, अन्यत्र कुठे जात नाहीत 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 नाहीत. म्हणूनच चिंतनाची भूमिका आहे ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती. उपलक्षणानं उत्पत्ती करता ब्रह्मा, भगवान शिव आणि विष्णू तत्व हे तिघही आणि भगवती सुद्धा त्याच्या चरणरजाची अपेक्षा करते. श्रीमद भागवत दशमस्कंद उत्तरार्ध पॉईंट टू पॉईंट असं मांडताना श्रोत्यापर्यंत निरोप जातो आणि तो असा आहे, जयती तेधिकम जन्मना व्रज. इंदिरा म्हणजे लक्ष्मी साक्षात इच्छाशी करती की वृंदावनात मला कृष्ण रजकणाचं महत्त्व कळावं आणि मी जन्माला इथे यावी. याचा अर्थ असा आहे, ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. लोणी चोरी म्हणजे काय मिनिंग, काय अर्थ, काय लॉजिक सांगायचं याचं. 9 लाख गायी ज्याच्या घरी तो चोर्य कर्म करेल, कल्पना करा तुम्ही. 3 वेळेला देशाचा कॅबिनेट मंत्री राहिलेला मनुष्य ग्रामपंचायतच्या सदस्य पदाची अपेक्षा करेल. बोला ना बोला ना बोला ना बोला ना बोला ना. मी 95 ते 2014 पर्यंत पंचनिर्मोही आणि आखाड्यात मंडलेश्वर होतो. आता पुन्हा त्या पदाची मी अपेक्षा करणार नाही. त्यापेक्षा धर्माचार्य, धर्मगुरू, धर्मप्रबोधक, धर्मनीती कोविद, धर्मसम्राट अशा अनेकविध उपाध्या आहेत की BA नंतर MA आहे, MA नंतर MPhil आहे, नंतर डिलीट आहे, नंतर डॉक्टरेट आहे. हा क्रम पाहिजे की नाही. BA MS नंतर MS आहे, MBBS नंतर MD आहे, MD ते स्पेशालिटी आहे, MS मायग्रेन, हृदयरोग तज्ज्ञ, मधुमेह, अस्ती, गर्भाशय इत्यादी नेत्ररोगापर्यंत. तर पुढे पुढे क्रमवार गेलं पाहिजे, हळूहळू डाहाळे डाहाळे. ब्रह्मांडाचा नायक 9 लाख गायी ज्याच्या घरी आहेत तो काही चोरी करेल? अर्ध्या ताकाची, ग्लासभर दुधाची, छटाकभर लोण्याची. तर त्याचा अर्थ असा आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे गोकुळ नावाचं गाव आहे. याला देह नावाची उपाधी आहे. यात मनाजी नावाचा पाटील आहे करप्टेड, तिथे काम नावाचा कोतवाल आहे, तिथेच रागीट क्रोधाजी PS आहे. त्याची एक पोरगी, तिचं नाव ममता आहे, तिला अविद्या नावाची कन्या आहे, तिलाही कल्पना आहे आणि तिला एक अहंकार नावाचा मुलगा झाल्यामुळं हे देह नावाचं गाव करप्टेड झालं, काळं झालं, भ्रष्ट झालं. आता त्या गावाचं साक्षरता अभियान आतून आणि बाहेरून, या गावाची स्वच्छता आतून आणि बाहेरून करण्यासाठी कुठे यावं, त्याचं उत्तर आहे एरंडोल तालुक्यातल्या सिद्धचंद्रवट नावाच्या तीर्थात यावं. म्हणजे आतूनही शुचित्व आणि बहिरंग शुचित्व आपलं होतं. या चिंतनानं भगवती माझ्या अंतःकरणाला पावित्र्य करते, देखणं करते, स्मार्ट करते, ओजस्वी करते, तेजस्वी करते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यातलं जे चित्त आहे, भोजना मागती तुप पावशर, तर त्यातलं किलूतलं पावशर हे चित्त परमात्मा गोकुळात शोधतो, स्वीकारतो,
पळवतो, चौर्यकर्म करतो. व्रजे प्रसीदम नवनीत चौरम चौरांगलानांच दुकूल चौरम अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रशंतन्न पुरुषन्न मामी. याला मराठी प्रमाणे चित्तचोरी एले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. परमात्मा चित्ताचं चौर्य कर्म करतो म्हणून तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. श्री म्हणजे भगवती, श्री म्हणजे जागा, तिचा जो पती यजमान भ्रतार मालक म्हणून त्याचं नाव श्रीपती. तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. एवढा असूनही लोकांना कळत नाही. हा ग्रंथ लिहूनही समाजाला कळत नाही. लोक आकर्षित होत नाहीत. तीर्थाचा विकास प्रचार करत नाहीत. कॅबिनेट राज्यमंत्र्यांचे कलेक्टरचे झिडपीचे फंड घेत नाहीत. तटबंदी बांधत नाहीत. कुंड बांधत नाहीत. यज्ञमंडप बांधत नाहीत. वेदविद्यालय गुरुकुल काढत नाहीत. याचा अर्थ असा आहे, कवाड ते जैसे आहे तैशा परी. साधू आला, कीर्तन केलं, यज्ञ झाला, ब्राह्मण गेले, अन्नदान झालं, मंडप रिकामा झाला, परिवर्तन काही नाही. याचा अर्थ आहे कवाड ते जैसे आहे तैशा परी. गाथा पाठ आहे पण आचरणात अभंग एकही नाही. कवाड ते जैसे आहे तैशा परी. ज्ञानेश्वरी उलटी सुलटी पाठ आहे पण पठण चिंतन मनन करू नये. सख्या भावाबद्दल, पत्नीबद्दल आणि गुरुबद्दल मनात द्रोह असेल तर कवाड ते जैसे आहे तैशा परी. पंढरपूरला 50 वर्ष गेला, लांब लचक गोपीचंदन लावलं वा त्रिपुंड लावलं, माळावर माळा घातल्या, पण बायकोचा फोन गेला, अहो आपली खानदेशातली जमीन एरंडोल तालुक्यातली तुमच्या धाकट्या भावानं जवळजवळ 2 ट्रका बसतील एवढी जागा त्यांनी ताब्यात घेतली आहे. तिकडनं पंढरीच्या वारीतला तिचा नवरा सांगतो गावाकडे येऊ दे. आल्या आल्या त्याचं डोकं नाही फोडलं तर मला भानुदास म्हणू नकोस. मला सांगा कवाड ते जैसे आहे तैशा परी. साधू झाला, कपडे बदलले, विरक्ती झाली, पण माझी ती पत्नी आहे हा भाव संपला नसेल तर कवाड ते जैसे आहे तैशा परी. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः पिता नैव मे नैव माता च जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या वृत्तीवर आरूढ व्हायला पाहिजे. म्हणजे कवाड जशास तसं राहत नाही. कवाड म्हणजे प्रतिबंध, कवाड म्हणजे भ्रांत, ती भ्रांत जायला पाहिजे. कवाड ते जैसे आहे तैशा परी. येतो जातो हरी न कळेची. हरी म्हणजे ब्रह्म, ईश्वर, परमात्मा, देवी, भगवती तुमच्या माझ्या जीवनात 3दा भेटीला येते आणि जाते, पण आपलं नेमकं त्यावेळेला दरवाजा बंद असतो. कळलं तुम्हाला? त्याला स्वीकारायला पाहिजे. कधी संताच्या रूपानं येतो, कधी याचकाच्या रूपानं येतो, कधी आईवडिलाच्या रूपानं येतो, कधी गोमातेच्या रूपानं येतो, एखाद्या सौभाग्यवतीच्या रूपानं येतो, तर कधी कन्याकुमारीचे रूपानं सुद्धा भगवान परमात्मा येतो. पण आपल्याला कळत नाही. येतो जातो हरी न कळेची. चकार आणि क्रियापक्की की कळतच नाही म्हणाले. आता 3रं चरण असे, स्वर द्या, थोडं दाबा. पाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ, पाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ, पाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ, पाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ. तयाचा विको कमी करा. करी तसे तयाचा, माझा नाही त्यांचा. करी तसे कवाड ते जैसे आहे तैशा परी. कवाड ते जैसे आहे तैशा परी. तयाचा प्रतिपाड करी तसे, तयाचा प्रतिपाड करी तसे. कवाड ते जैसे आहे तैशा परी. कवाड ते जैसे आहे तैशा परी. पाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ, जास्त झालंय. तयाचा प्रतिपाळ करीतसे. जग ज्याचं पालन करतो, जग, कळलं का? जगाचं जो पालकत्व स्वीकारतो अशा ब्रह्मांडाच्या नायकाचं पालकपद व्रजातल्या गोकुळातल्या गवळणींना गोपाळांना प्राप्त झालं. लक्षात धरा. पालकमंत्र्याचं काम काय? त्या त्या जिल्ह्याचं पालन पोषण करणे.
पालकत्व पद भगवान विष्णू परमात्म्याकडे आहे. तोच कृष्ण परमात्म्याचा पूर्ण ब्रह्म अवतार आहे. त्याने सगळ्या जगाचं पालन करायचं. पण गोकुलवासियांचं भाग्य असं, अहो भाग्य महो भाग्य, आहा हा. त्या व्रजातल्या गवळणींचं गोपाळांचं भाग्य असे की परमात्म्याचं पालन त्या करतायत, कडेवरती घेतायत, त्याला दूध पाजतायत, त्याचे पापे घेतायत, त्याला खेळवतायत, त्याच्या समवेत नाचतायत, त्याच्याबरोबर क्रीडा करतायत, आनंद देतायत आणि आनंद घेतायत. गोकुळीच्या सुखा अंतःपार नाही लेखा. पाळी ती पाहता ब्रह्मांड सकळ, तयाचा प्रतिपाळ करीत असे. त्या श्रीहरीचा प्रतिपाळ त्या गवळणी करतात. एका जनार्दनी चोरीचे ते मीस, मीस म्हणजे निमित्त करून परमात्मा उद्धार करतो. एका जनार्दनी चोरीचे ते मीस, हरित सारांश नवणीत. या सगळ्या बोलण्याचा निकष अर्थ काय? लेख लिहिल्यावर शीर्षक नंतर लिहावं लागतं. हा मराठी व्याकरणाचा नियम आहे. आता तसं करत नाहीत. आधी शीर्षक आणि मग लिहितात. पूर्वी तसं नव्हतं. आधी लेख लिहायचा, वाचायचा, पॉईंट टू पॉईंट अभ्यास करायचा आणि शीर्षक त्याचं निवडायचं. उदाहरणार्थ आजचं शीर्षक काय? सिद्धचंद्रवट स्थानात कीर्तनी मंत्रमुग्ध श्रोते. टायटल झालं याच आजचं हे मीडिया तंत्राला. किंवा गतिमान जळगाव जिल्ह्याला नीतिमान संत विचाराची गरज, हे झालं टायटल. टायटल टायटल सॉन्ग आणि टायटल लेखाला लागतं. तसं मग अंतिम टायटल काय, सारांश काय? तर परब्रह्म परमात्मा हे या गवळणीचं आजचं सारांश टायटल आहे. गवळणीचा भाव झाला असं गृहीत धरून 11:15 वाजलेत. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजून 15 मिनिटात कृष्णचरित्र आणि समारोप. मला पुढे प्रवास करायचा आहे. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई. टाळ्या वाजवा, हात वर करा सगळेजण एक साथ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 बोला कुंडले गोवर्धन ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. श्री संतादी शक्ती मुक्ताबाई जय. संतादी शक्ती भद्रेश्वरी माता की. वजेश्वरी सप्तशृंगी माता की. रखुमाई, जय जय रखुमाई, रखुमाई. आदरणीय श्रद्धेय महामंडलेश्वर आव्हान आखाड्यातून जगभर धर्मप्रचार करणारे आमचे आदरणीय माधवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चर्चेमधनं काही प्रकट झालं ते असं. प्रयाग तीर्थक्षेत्रात वेणी माधव आहे आणि गंगा यमुना सरस्वती आहे. तिथे जो वट आहे त्याचं नाव अक्षय वट. उज्जैनला क्षिप्रीचा काठ आहे आणि भैरवाचं स्थान आहे, आपलं कुंभस्थान आहे तिथे. आणि सांदीपाणींचं गुरुकुल आणि कृष्ण परमात्म्याची विद्याभूमी आहे. त्या उज्जैनीला मोक्षवट आहे आणि वृंदावन परमात्म्याच्या रजककरणानं पवन पवित्र झालेलं स्थान आहे, तिथे वंशी वट आहे. आणि नैमिषारण्यामध्ये आजही दंडी संन्यासी कल्पवास करतात, तिथे सिद्धवट आहे. आणि महाराष्ट्रात या ठिकाणी सिद्धचंद्रवट आहे. अशा पवित्र मातेला मी अभिवादन करतो आणि कृष्ण परमात्म्याचा अल्प स्वल्प चरित्र मांडतो. ए दसे चरित्र केले नारायणे,
रांगता गोधने राखीत आहे. किंबहुना केले देवे गोकुळी. परमात्म्यानी आज पंढरपूर नाही, आज त्रिंबक नाही, आज सासवड नाही, आज पैठण नाही, केले देवे गोकुळी. गोकुळात परब्रह्म परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचं गाण न देव चरितम चरित. त्याच्या खिरीज आत्ता उरलेल्या 5-10 मिनिटात दुसरं काही बोलायचं नाही नाही नाही. केले देवे गोकुळी. परमात्म्याने हे चरित्र केलं. करत असताना संतांच्या स्टेप आहेत. रांगता गोधणे राखीत आहे. रांगत असल्यापासून गायी राखेपर्यंतच मुद्दा मांडायचा. नंदाच्या घराला नेबज गोकुळाला काहीही संबंध संभवत नाही. परमात्मा रांगायला लागला. स्वर द्या, वर काढा ते. परमात्मा रांगायला लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगत रंगणी चोरीत लोणी. आधावणी धरती गवळणी. आधावणी धरती गवळणी. बांधित चरणी देती गाराणी. बांधित होणी देती गराणी. यशोदे साजणी. यशोदे साजनी. यशोदे साजणी. यशोदे साजनी. आगई दूध भक्षुने तमाळ मिळे नवल केले साजणी. कृष्णा मनदाजी गोपिका कृष्णा नाचले व्यापका. मनदाजी गोपिका कृष्णा नाचले व्यापका. मनदाजी गोपिका कृष्णा व्यापका. मनदाजी गो. कृष्णा आळवा आळवा परतोणी मागे दावा. ही गवळण परमात्मा रांगत रंगणी चोरीत लोणी. देशमुखांचे वाडे, पांडे कुलकर्ण्यांचे वाडे, पाटलांचे वाडे, लेवा पाटलांचे वाडे, गुजरांचे वाडे मोठे असायचे आणि लेकराला रांगायला जागा असायची. आत्ताच्या काळासारखं दारिद्र्य नव्हतं. मुलगा एरंडोलला, धारणगावला, चोपड्याला, यावलला, फैजपूरला, नावीला, धुळ्याला, चाळीसगावला आणि मग 3च खोल्या, किचन, बेड आणि हॉल. त्याच्यात लेकराचे हाल. नाही कळलं तुम्हाला? त्याला रांगायला जागा नाही आणि पैसे देऊन फ्लॅट सिस्टीममध्ये कारागृहात राहिल्याचा अनुभव मिळतो. याचाही दरवाजा बंद, त्याचाही दरवाजा बंद. मोठ्या मोठ्या शहरात तर कोण जिवंत येईन कोण मेलं हे वास सुटल्यानंतरच कळतं. खरी संस्कृती ग्रामीण भागातच आज पाहायला मिळते. त्या काळातले वाडे मोठे असायचे, लेकरांना खेळायला जागा असायची, गायींचे वासरं उड्या मारायची. ऐकताय का? दाणे टाकल्यावर पक्षी अंगणात उतरायचे आणि आनंदाला भरतं यायचं. कांडाकुटा आई करायची, दळण करायची. बरोबर आहे की नाही? मुसळ, जातं, वरवंटा, पाटा ही सगळी प्रकरणं होती. आता या विज्ञानाच्या उपकरणाच्या पुण्याईमुळे हे जवळजवळ संपत आलेलं आहे. आता काही राहिलेलं नाही. आता कॉक फिरवला की बेसिनजवळ पाणी येतं. मला काही दिवसांनी असं होईल, पाहुणे किती आलेत? 25. बायको आतूनच विचारणार कोणत्या खुर्चीवर कोणता पाहुणा बसलाय. त्याची कॉक आतमध्ये असणार. क्रमांक 1चा फिरवला की पाहुण्याने तोंड आकारायचं, पाणी नाही चाटायचं त्याने. शक्यता नाकारता येणार. डेव्हलपमेंट खूप झाली ना आता. बाथरूममध्ये बसलं की शावर, जसं काही पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि हा आरोग्याचे रक्षण करीतो लाई बॉय चोळा. काही फायदा नाही त्याचा. विवस्त्र स्नान करू नये. ते फक्त दिगंबरांनी यतीनीच करावं, अन्यांना अधिकार नाही. म्हणून तर परमात्म्याने भागवतामध्ये त्या गवळणींचे वस्त्र हरण केले होते. कारण जलदेवता सुप्त असतात, त्या दिसत नाहीत, म्हणून काही नियम पाळावे लागतात. मोठे वाडे होते, लेकर रांगायचे. आता नंद पाटलांचा वाडा काही सामान्य असणार आहे? रांगत रंगणी चोरीत लोणी. परमात्मा रांगत असायचा. रांगता एक दिवस झालं काय, यशोदा मंथन करत होती. मंथन, रवी मडक्यात घालून दोरी हलवणे. ऐकताय ना? हे सुद्धा काही मडक्यांना कळत नाही. अशी फिरवत होती ती. ते रवी उजवीकडे फिरेना आणि डावीकडे फिरेना. शंका आली. मग त्यातल्या या एरंडोल तालुक्यातल्या खर्चीचान परिसरातल्या काही जणी जमल्या
आणि म्हणाले, यशोदे तुला काही कळत नाही, गरम पाणी घालावं गार घालावं. मग उळवणी शिळवणी दोन्ही प्रकारचं पाणी घातलं तरी सुद्धा लोणी हाताला येईना. मग यशोदेनं अंतिम टप्प्यात आपली चोळी आपलं वस्त्र आपलं ब्लाऊज ऐकताय ना असं मागे सरकवलं. कळलं तुम्हाला? कारण ते लांब होतं. तुम्हाला न कळल्याबद्दल थँक्यू सगळ्या जणींना. आता एका वाक्याला तुमच्या मी टाळ्या घेणार आहे. एका वाक्याला भारताच्या इतिहासात आणि भारताच्या घटनेत असे एक कुतूहल घडलं की देशाच्या राष्ट्रपती तख्तावर खानदेशाची कन्या सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील बसल्या. हा महाराष्ट्राचा गौरव आहे. आणि त्यांच्यापासून क्रांती झाली आणि मग द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती झाल्या. पण प्रतिभाताईंनी आपला पदर ढळू दिला नाही, ब्लाऊज कमी केलं नाही, पाटल्या कमी केल्या नाहीत, कपाळाचं कुंकू कमी केलं नाही. ही महाराष्ट्राची नारी आहे, ही अहिल्या आहे, ही जिजा आहे, ही सीता आहे, ही सावित्री आहे, हे सप्तशृंगी आहे. हे पाळलं पाहिजे श्रोते हो. जाता जाता कान पिचक्या ज्याला म्हणावं लागतं किंवा चारोळे ज्याला म्हणावं लागतं असं प्रकरण मी तुमचं केलंय. वेळ आपल्याला खूप कमी. मला पुढचा प्रवास आहे. सातत्याने कीर्तन आहेत नॉनस्टॉप 10 महिने. चातुर्मासात फक्त 2च महिने माझ्या मठात मी राहतो, अन्यत्र फिरावं लागतं. तुम्ही यूट्यूबला इन्स्टाला चेकअप करू शकता. यूट्यूबला विठ्ठलामृत यूट्यूब चॅनल आहे आणि इन्स्टाला अमृत महाराज ऑफिशियल नावाचं माझं अकाउंट आहे. आणि गुगललाही तुम्ही सर्च केलं तर येऊ शकतं. सातत्याने नित्याचा प्रवास येणं आणि जाणं. मी बाबांच्या मुळं आलो आणि भगवतीचं दर्शन मला घडलं. या जन्मस्थानात येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. श्रोते हो, हात घातला डेऱ्यात, लोणी तर हाताला आलंच नाही, पण कृष्ण परमात्मा हाताला लागल्यावर यशोदेला कौतुक वाटलं. तिने कन्हैयाला बाहेर काढलं, विचारलं, लाला काही चोट तो नाही आई, रवी तो नाही लगी. तर कृष्ण परमात्म्याने यावर एक अलंकारिक भाषा वापरली, श्लेष. ते म्हणाले, मैया कैसी भोली है तू, ये रवि मुझे क्या करने वाली, मैं ऊपर के रवि का पप्पा हूं. वेदाचं बोलणं, सूर्याचा प्रकाश, वृक्षाची पानं सगळी माझ्यामुळं हलतात, मी या बोलविल्या वेदू बोले. आणि सूर्य मदभयात तपती, भानू माझ्याच ताकदीनं तो प्रकाशित होतो. कोण कोण कोण? सूर्य. सूर्य मी त्याचा पिता आहे आणि तू माझा पुत्र आहे. तर ही रवी मला काय करील? परमात्मा बाहेर काढला. आणि परमात्मा आता दुसऱ्या दिवशी काय करायला लागला? जरा सगळ्याजणी हात वर करा, सगळ्याजणी आणि सगळेजण. आता कुठे शूटिंगवाले? आता काय करायचं? त्याचा मनका थोडा ढिल्ला करायचा, म्हणजे स्क्रू नट. आणि सगळा जरा इथे यायचा कॅमेरा घेऊन, वायर पुष्कळ लांब आहे तुम्हाला. आणि या सगळ्या जणी घ्यायच्या, हात वरच ठेवा जाईपर्यंत हात वर ठेवा. म्हणजे मी कीर्तन करून ईश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तळवे तळ हात टिकीत, तळवे तळ हात टिकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, हो डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगानी रंगनाथ तो म्या देखिला सये, रंगनी रंगनाथ तो म्या देखिला सये, रंगानी रंगनाथ तो म्या देखिला सये, रंगनी रंगनाथ तो म्या देखिला. तळहात टेकित, तळवे तळहात टेकितो, हो डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने रांगत, हो डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात तळवे हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, हो डाव्या गुडघ्याने
मी कशामुळे बोललो, पूर्वाश्रमीच्या माझ्या दोन्ही सुना या जुन्या बेजच्या कळवणच्या शेजारच्या, तर त्यांच्याकडे ते हळदीचा प्रोग्राम काणूबाईचा थाट असतो. हाच ठेका फक्त असं जागच्या जागी. आनंद वाटला मला. वेळ आपला कमी आहे. परमात्मा डाव्या गुडघ्याने रांगायला लागला आणि तळवा ठेवायला लागला. महाराज याचं लॉजिक काय? परमात्म्याने डावाच गुडघा जमिनीला का स्पर्श केला, आपला हात तळवा का टेकवला? कारण आहे, जीवनात, कथेत, कीर्तनात, परमार्थात, अध्यात्मात, इतिहासात जेव्हा आपला पाय घसरतो, काय घसरतो? बोला ना बोला ना बोला ना. वागण्यात, चारित्र्यात जेव्हा आपला काय घसरतो तेव्हा हाताचा आधार घ्यावा लागतो. कशाचा आधार घ्यावा लागतो? कशाचा? वा, थँक्यू, तुम्ही चांगला ऐकतायत. वेळ आपल्याला खूप कमी आहे. श्रोते हो, परमात्मा आता उभा राहायला लागला. त्रिभंगी दिहुडा ठाण मांडोनिया माय, दिहुडा चरणी वाजवितो वेणू. वेणू वाजवला तर पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तरुणसुखा, मनसुखा आणि धनसुखा हे कृष्ण परमात्म्याचे मित्र. आणि वृषभानूची कन्या, तिचं नाव राधा. हे सगळेजण एकत्र यायला लागले आणि परमात्मा काय करायला लागला? खेळ खेळायला लागला, गाणे गायला लागला, बासरी वाजवायला लागला. ती बासरी अशी वाजवली, जास्त झालंय, खूप चढलंय, अजून दाबा. वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे. वृंदावनी एक साथ, एक साथ, एक साथ, एक साथ. वेणुकवनाचा मायवाजे. वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. पुच्छ पसरोणी मयूर विराजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादवराजे, भासते यादवराजे. मज पाहता भासती यादवराजे. मज पाहता भासते यादवराजे. वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे. बऱ्याच प्रकारच्या क्रीडा झाल्या. आता ती मशनरी वर्णात का कशात तरी फिरणार आहे त्या भांड्यात आणि त्याचा आवाज येणार आहे. त्याच्या आधी आपलं इज्जती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. जय ज्ञानेश्वर माऊली. बासरी ऐकली, बासरी ऐकलं. गवळणी म्हणाल्या, मुरली नोहे केवळ बाण, तिने हरीला माझा प्राण संसार केला दाना नाही ना. मी घरधंदा विसरले, आहारे सावळ्या कैशी वाजवली मुरली. मग गवळणी गारहाणे सांगती यशवदीशी, दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. लाडका हा कानाबाई तुझी तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू वाटे. आसिदगिरी समन्स्यात कज्जलम सिंधू पात्रे, पुष्पदंत लिहितात. गावातले गारहाणे आले. यशोदेने सांगितलं, आता जाई वना आणि सेवे घेऊन गोधनान. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ वनात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ वनात या. रानात या तुम्ही रानात 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. या या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गायी आणल्या. गायी चरायला लागल्या. गोधने चारावया जातो शारंग पाणी. त्यात एक ओढाळ गाय होती, तिचं नाव मनेरी.
वासना ओढाळ तिची ओळती मारली, कदंबाच्या झाडाजवळ बसवली आणि गोपाळाने खेळ खेळला. एकच खेळ खेळू, अरे खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगाडी हरपली. खेळ लागलं सुरकाळे माझे घोंगाडी हरवले. खेळ लागलं सुरकाळे माझे घोंगाडी हरवले. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगाडी हरपली. माझी घोंगाडी हरवली, माझी घोंगाडी हरवली म्हणा. माझी घोंगाडी हरपली, माझी घोंगाडी हरपली. माझी घोंगाडी हरवली, माझी घोंगाडी हरवली. माझी घोंगाडी हरपली, माझी घोंगाडी हरपली. खेळ लागलं सुरकाळे माझे घोंगाडी हरवले. खेळ लागलं सुरकाळे माझे घोंगाडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगाडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगाडी हरपली. मग देवाला संतांनी प्रार्थना केली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली. विठी दांडू चेंडू नाना परी प्रकारचे खेळ झाले. आणि आता गोपाळ म्हणले झाली आता वेळ म्हणती आणा सिदोऱ्या. आपापल्या घरी जाण सिदोऱ्या आणा. आता हा विचार कैल पटण्यासारखा नाही. जन्मभर कष्ट करा, सप्त्यात वर्गणी द्या, सप्त्यात कीर्तन ऐका. आणि बाबा जर म्हणले काल्या दिवशी जेवायला जा तर बोला 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 तुम्हाला आवडेल का हे? बोला ना बोला ना. नाही आवडायचं का? अरे सप्ताह आपलाय, बाबा आपलेत, मठ आपलाय. आणि हे जर म्हणाले वा आपण आलात, 7 दिवस प्रेम दिलं, खूप समाधान वाटलं, पण काल्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या घरी जेवायला जा, परवडन का हा विषय? नाही. काला सगळ्यांचा आहे, प्रसाद सगळ्यांचा आहे. त्यामुळं आपापल्या घरी जा आणि सत्वगुणाची सामुग्री आणा असा त्याचा अर्थ आहे. मग आता सगळेजण एकत्र आले. खडकी सोडी इल्या मोठा, आजीचा दही काला गुमटा. एकमेका देऊ मुखे, सुखे घालू हुंबरी. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. आज ओस अमरावती, काला पहा वयास येती. आज 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 मुदा घेऊन या करी. पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. हरी बाबा या ना तुम्ही या. शिंकेला वेले दुरी, होतो तिघांचे मेवरी. 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 तुम्ही भारे दोहीकडे, तुम्ही वारे दोन्हीकडे. मुख पसरोनी गडी, मुख पसरोनी गडी. मुख पसरोनी गडे. मुख पसरोनी गडे. मुख पसरोनी गडे. मुख पसरोनी गडे. वाहाती त्या धारा, आवाजी दादा. यारे दोहीच्या कोपरा, यारे दोहीच्या कोपरा. दोहीच्या कोपरा. दोहीच्या कोपरा. दोहीच्या कोपरा. दोहीच्या कोपरा. तुका म्हणे